नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपण सर्वजण स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करतो। हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्द नाही, तर तो साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे। पण माझं काम झाले नाही किंवा मला प्रचिती आली नाही असं का होतं? कारण आपण वाचन करताना एक विशिष्ट चूक करतो आणि एक महत्त्वाचा नियम विसरतो। आज आपण याच नियमाविषयी सविस्तर बोलणार आहोत। तर मित्रांनो, मला पारायण संपवायचं आहे किंवा मला 3 अध्याय संपवायचे आहेत किंवा मला एका दिवसात पूर्ण पोथी वाचायची आहे, असे विचार मनात ठेवून आपण पारायण करत असतो। आपलं लक्ष स्वामींच्या चरित्रापेक्षा पुढचे पान कधी येईल याकडे जास्त असते। पण बघा मित्रांनो, स्वामींना तुमच्या मनातील भाव हवा आहे। तुम्ही किती मनापासून सेवा करता हे महत्त्वाचं आहे। विनाभाव केलेली सेवा कधीच पूर्ण फळ देत नाही। जर तुम्हाला सेवेचे 100% फळ हवे असेल तर हा नियम नक्की पाळा। वाचन करताना स्वामी आपल्या समोर बसले आहेत आणि आपण त्यांना त्यांचे चरित्र ऐकवत आहोत, हा भाव मनात ठेवून आपल्याला वाचन करायचे आहे। वाचन करताना मोबाईल बाजूला ठेवा। घरातील वादावादी, भांडणं किंवा इतर विचारांपासून मन मुक्त ठेवा। शक्यतो एकाच जागी, एकाच वेळी आणि एका कापडी आसनावर बसून वाचन करा। यामुळे तुमची सकारात्मक ऊर्जा निश्चित होते। आता याबद्दल आपण एक कथा ऐकूया, म्हणजे तुम्हाला समजेल की सेवा कशी करायची, कोणती सेवा सर्वात श्रेष्ठ मानली जाते आणि कोणती सेवा ही स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते, हे आपण या कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया। एका सुंदर शहरामध्ये 2 स्वामी भक्त राहत होते। एक होते गोपाळ काका आणि दुसरे होते विठ्ठल काका। गोपाळ काका खूप श्रीमंत होते। ते दररोज स्वामी चरित्र सारामृताचे 3 पाठ करायचे। पहाटे 5 वाजल्यापासून ते स्वामी चरित्र सारामृत वाचायला बसायचे। पण त्यांचं लक्ष सारखं घड्याळाकडे असायचं। कोणी पाहुणे वगैरे आले तर ते नोकरांना खुणावून सांगत असायचे, त्यांना बसायला सांगत असायचे। त्यांचं शरीर फक्त स्वामींसमोर बसलेलं असायचं, पण त्यांचं मन संख्या पूर्ण करत असायचं। आणि दुसरीकडे विठ्ठल काका, ते एका छोट्या खोलीत राहायचे आणि दररोज एकच पाठ करायचे। पण ते पोथी वाचायच्या अगोदर स्वामींच्या फोटो समोर बसून डोळे मिटून स्वामींचं अगदी मनापासून नामस्मरण करायचे। त्यांना वाटायचे की स्वामी साक्षात त्यांच्या समोर बसलेले आहेत। 3ऱ्या अध्यायात चुलतपची भक्ती वाचताना त्यांचे मन अगदी भरून यायचे। त्यांच्यासाठी ते वाचन नसून स्वामींशी गप्पा मारत बसलो आहे असं त्यांना वाटायचं। स्वामींशी त्यांनी एक प्रकारचं नातं जोडलं होतं। एका उत्सवाच्या वेळेस गोपाळ काकांनी स्वामी चरित्र सारामृताचे 7 पारायण केले आणि गर्वाने विठ्ठल काकांना विचारले, विठ्ठल काका, मी 7 पारायणे केली आहेत, तुम्ही किती पारायणे केली? काका म्हणाले, मला आजही 3ऱ्या पारायणाच्या पुढे जाता आलं नाही। मी त्याच पारायणाच्या लीलांमध्ये हरवून गेलो। त्यानंतर एके रात्री स्वामी गोपाळ काकांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, गोपाल, तुझे शब्द माझ्यापर्यंत पोहोचले बरं का, पण तुझा भाव हा पोथीच्या पानातच अडकून पडला। तू मला 7 वेळा वाचले खरे, पण एकदाही मला अनुभवले नाही। यावर विठ्ठल काकांच्या स्वप्नात जाऊन स्वामींनी त्यांच्या डोक्यावर मायेचा हात ठेवला आणि म्हणाले, विठ्ठल काका, तुझी भक्ती माझ्यापर्यंत पोहोचली बरं का। तर मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला बरंच काही सांगून जाते। स्वामी म्हणतात, तुम्ही फक्त एकच पारायण करा, पण ते अगदी मनापासून करा। तुम्ही नित्य माझे नामस्मरण करा, पण अगदी मनापासून करा। तुम्हाला 11 माळे करणं शक्य नसेल तर तुम्ही एकच माळ करा, पण अगदी मनापासून करा, की तुमचा भाव माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे। एका बाजूला पोथी वाचायची, नामस्मरण करायचं आणि दुसऱ्या बाजूला कोणाची तरी निंदा करायची, ही चूक अजिबात करू नका। मनात शंका ठेवून वाचन करणे, मी इतके वाचले तर स्वामी मला किती देतील, मी आज 3 अध्याय वाचले किंवा 3 पारायण वाचले तर स्वामी मला भरपूर देतील, मी आज 7 पारायण केली तर स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील, असं अजिबात करायचं नाही। तुम्ही एकच पाठ करा, पण अगदी मनापासून करा। वाचन पूर्ण झाल्यावर किमान 10 मिनिटे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा। स्वामी चरित्र सारामृत, ज्यामध्ये स्वामी समर्थांचे चरित्र आहे, स्वामी समर्थांचे वर्णन त्याच्यामध्ये केलेले आहे। गुरुचरित्र पारायण मध्ये जे सद्गुरु दत्तांच्या चरित्राचे वर्णन केले आहे, तसेच श्री स्वामी समर्थ यांचे वर्णन आपल्याला स्वामी चरित्र सारामृतामध्ये केलेले आहे।
म्हणून आपल्याला जेवढे गुरुचरित्र वाचन केल्याचे फळ मिळतं तेवढेच फळ आपल्याला स्वामी चरित्र सारामृत वाचन केल्याने सुद्धा मिळते. फक्त जी काही सेवा तुम्ही कराल ती अगदी मनापासून स्वामींवर विश्वास ठेवून करा. जर तुम्हालाही स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर रोज थोडा वेळ काढून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करा. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले नामस्मरण भक्ती कधीही वाया जात नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भक्तिमय व उपयुक्त माहिती करता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वामी कृपेचा लाभ मिळेल. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना मनापासून एकच प्रार्थना, श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.